हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, कोणताही प्रोग्राम असू देत, कुठलाही छोटा मोठा प्रोग्राम असू दे, आपण साडी ही नेसतच असतो. तर तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच लेडीज या साडीमध्ये सुंदर दिसतात. तुम्ही बघा की बऱ्याचशा अशा लेडीज असतात ज्या साड्यांच्या खूप शौकीन असतात. तर त्यांना कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज हा चूज करायचा हे सगळं माहिती असतं. बट या उलट बऱ्याच स्त्रिया अशाही असतात की त्यांना ब्लाऊज आणि साडीमध्ये व्हेरिएशन ट्राय करायला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे त्यांना कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज हा चांगला दिसेल किंवा चूज करावा हेच त्यांना समजत नाही. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज हा चूज करायचा जेणेकरून तुमचा लुक हा अजून सगळ्यांमध्ये उठून दिसेल. जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग हा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर टिप नंबर 1, काठपदर साडीवरती ब्लाऊज हा कसा निवडावा. सगळ्या साड्यांमध्ये काठपदर साडीमध्ये बरेच सारे प्रकार मोडतात, जसे की कांजीवरम साडी, पैठणी साडी, बनारसी साडी किंवा साऊथ साडी. असे बरेच सारे प्रकार असल्यामुळे आपल्याला काठपदर साडीवर कुठल्या प्रकारचा ब्लाऊज शिवावा हे समजत नाही. तर सगळ्यात आधी आपण बघूया पैठणी साडी विषयी. पैठणी साडीला शक्यतो रनिंग ब्लाऊज दिलेले असतात. तर पैठणी साडीचा जो ब्लाऊज आहे तो जसाची तसा जर शिवला तर तो अजिबात उठून दिसत नाही. तर तुम्ही काय करू शकता, पैठणी साडी जी आहे त्या साडीच्या ब्लाऊजवर असं वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन हे करून घेऊ शकता. तर जो प्लेन ब्लाऊज असतो त्याला एक सुंदर असा लुक येण्यास मदत होते. आणि तुम्ही पैठणी साडीचा ब्लाऊज अशा प्रकारे वर्क करून जर तुम्ही शिवला तर आपली पैठणी साडी ही एक चांगल्या प्रकारे नक्कीच उठून दिसेल. तर आता हे झालं पैठणी साडीचं. आता जर तुमच्याकडे काठपदर साडी असेल आणि त्या साडीचे काठ हे खूप जास्त प्रमाणात मोठे असतील, खूप जास्त मोठी डिझाईन असेल, तर तुम्हाला त्या साडीचा ब्लाऊज कसा शिवायचा आहे. तर फ्रेंड, ज्या काठपदर साडीचे काठ हे मोठे असतात त्या साडीचं सगळं सौंदर्य हे काठांवरच असतं. तो ब्लाऊज शिवताना तुम्ही त्या साडीतले जे काठ आहे त्याचा वापर त्या ब्लाऊजच्या स्लीव्हजला लावण्यासाठी करा आणि तो ब्लाऊज तुम्ही कोपरापर्यंत शिवा. कोपरापर्यंत तो ब्लाऊज जर तुम्ही स्टिच करून घेतला तर नक्कीच तुमचा लुक हा छान दिसेल. पण जर तुमच्या काठपदर साडीचे काठ हे छोटे असतील किंवा मीडियम असतील तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला पफ्सच्या स्लीव्हज ह्या तुमच्या ब्लाऊजच्या स्टिच करायच्या आहे. त्यानेही तुमचा एक लुक असा सुंदर दिसून येईल. आणि जर तुम्हाला ब्लाऊजला डिझाईन ही करायचीच असेल तर तुम्ही नेकला डिझाईन ही करू शकता. तर हे झालं काठपदर साडीवर जो रनिंग ब्लाऊज दिलेला असतो त्याविषयी. आता जर तुमच्याकडे काठपदर साडी असेल आणि त्यामध्ये ब्लाऊज पीसच नसेल तर काय करायचं. तर त्यासाठी मी पुढे ज्या टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्कीच समजेल की कुठल्या कलर कॉम्बिनेशनला कुठलं ब्लाऊज हे छान दिसेल. तर टिप नंबर 1, तुमच्या साडीच्या काठांचा जो कलर आहे त्या काठांच्या कलरचा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज तुम्हाला स्टिच करायचा आहे, म्हणजे चूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की त्या साडीला काठच नाहीये, तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या साडीवर जी कमीत कमी प्रमाणात डिझाईन असेल त्या डिझाईनचा ब्लाऊज हा तुम्हाला त्या साडीला चूज करायचा आहे. टिप नंबर 2, फॉलो अंडरटोन. यस, साडीचा अंडरटोन हा काय आहे हे तुम्हाला जर लक्षात आलं तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारचा ब्लाऊज हा चूज करू शकता. आता तुम्ही म्हणाल अंडरटोन म्हणजे नक्की काय, तर साडीचा जो मूळ रंग असतो त्याला आपण अंडरटोन म्हणतो. अंडरटोन मध्ये 2 प्रकार असतात, तर एक कूल अंडरटोन आणि एक वॉर्म अंडरटोन. आता कूल अंडरटोन म्हणजे काय, तर कूल म्हणजे थंड. आता थंड जे आपल्या डोळ्यांना जे कलर असतात ते आपल्याला थंड वाटत असतील तर ते कलर हे कूल अंडरटोन मध्ये येतात. आता वॉर्म अंडरटोन म्हणजे काय, वॉर्म म्हणजे उष्ण. म्हणजेच काय, आपल्या डोळ्याला ते कलर हे उष्ण वाटत असतील, म्हणजेच येलो कलर, रेड कलर, ऑरेंज कलर असे हे जे कलर आहेत
हे वॉर्म अंडरटोन मध्ये मोडतात. जर तुमची साडी ही कूल अंडरटोन मध्ये असेल तर त्या कूल अंडरटोन मधला जो दुसरा कलर आहे त्यातलाच तुम्हाला फेंट कलर हा तुमच्या ब्लाउज साठी चूज करायचा आहे. तुम्ही वॉर्म अंडरटोनची साडी ही घातलेली असेल म्हणजे डार्क कलर घातलेला असेल तर त्यावरती तुम्ही येलो कलर ही चूज करू शकता. तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला हे कूल अंडरटोन आणि वॉर्म अंडरटोन हे अजिबात समजलं नाहीये, तर मी तुम्हाला यासाठी अजून एक सोपी ट्रिक ही देणार आहे. तर त्या ट्रिकनेही तुम्ही तुमच्या साडीचा ब्लाउज हा चूज करू शकता. आता हे जे तुम्ही कलर व्हील बघत आहात त्यामध्ये जे कलर आहेत त्यामध्ये जो तुमच्या साडीचा कलर आहे त्या कलरच्या आजूबाजूला जे कलर्स तुम्हाला दिसतात तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट साठी तोच कलर चूज करायचा आहे. पण सिंपल ट्रिक आहे. जर तुम्हाला अंडरटोन हे समजले नसतील तर तुम्ही हे कलर व्हील चेक करायचं आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या साडीचा ब्लाउज हा चूज करू शकता. तर नंबर 3, बॉडी टाईप नुसार ब्लाउज हा कसा चूज करावा तर त्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगते. तर तुमची जर अप्पर बॉडी ही हेवी असेल, तुम्ही प्लस साईज मध्ये असाल तर तुम्ही काय करा की तुमची जी साडी आहे त्या साडीमध्ये जो रनिंग ब्लाउज पीस दिलेला असतो तोच ब्लाउज साठी तुम्हाला चूज करायचा आहे. आणि तुमची बॉडी जर अप्पर बॉडी जर हेवी असेल तर शक्यतो तुम्ही लॉंग स्लीव्ज किंवा स्लीव्ज या कोपरापर्यंत असू द्या जेणेकरून तुमची बॉडी ही स्लिम दिसून येईल. आणि जर तुम्ही त्या साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज जर शिवला तर तुमचा जो ब्लाउज आहे तो तिथलाच भाग असेल तेवढा तो उठून दिसेल आणि तुमचा तो भाग हा जास्त मोठा दिसेल आणि तुमची फिगरही तितकी चांगली दिसणार नाही. ब्लाउज स्टिच करताना तुमचा ब्लाउज हा स्लीवलेस किंवा शॉर्ट अशा टाइपचा स्टिच करू नका. काय होईल त्यामध्ये तुमचे जे आर्म्स असतील ते जाड दिसतील, ते व्यवस्थित दिसणारही नाही. त्यामुळे तुम्ही कोपरापर्यंत किंवा लॉंग स्लीव्ज ट्राय करा. आणि जर तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला वाटत असेल जाड दिसावं तर तुम्ही काय करा, फ्रिल वाले ब्लाउज हे स्टिच करून घेऊ शकता किंवा पफ वाले ब्लाउज ही तुम्ही स्टिच करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही टिप्स सांगितल्या आहे, जर तुम्हीही कन्फ्युज असाल की तुमच्या साडीवर कुठला कलरचा ब्लाउज हा चूज करायचा, या सगळ्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.